बुधवारचा सकाळचा उजेड गावभर पसरला होता, पण देवळाळे वसाहतीतलं एक घर मात्र आज वेगळंच शांत होतं. दररोज सकाळी आपल्या अंगणात झाडांना पाणी घालणाऱ्या, शेजाऱ्यांशी गप्पा मारणाऱ्या कमलाबाई जाधव आज बाहेर दिसल्या नाहीत. नेहमीसारखा त्यांच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. शेजाऱ्यांना काहीतरी गडबड जाणवली. आज कमलाबाई बाहेर का नाही आल्या असं एकीने दुसरीला विचारलं आणि सगळे त्यांच्या घराकडे गेले. दाराजवळ बसलेला त्यांचा सावत्र मुलगा रोहन दिसला. डोळे लाल, चेहरा फिक्कट, हात थरथरत होते. काही विचारायच्या आधीच तो काही न बोलता दाराकडे नजर लावून बसून राहिला. लोकांनी दार वाजवलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. संशय वाढत गेला. अखेर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले आणि रोहनला बाजूला करत घरात प्रवेश केला. आत जे दृश्य होतं ते पाहून सर्वजण थरारून गेले. कमलाबाई जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला आणि रोहनला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता, पण काही तासांच्या चौकशीनंतर त्याने तोंड उघडलं आणि जी कबुली दिली ती थरकाप उडवणारी होती. कमलाबाई जाधव, वय 53, विधवा महिला. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या सावत्र मुलाला म्हणजेच रोहनला लहानपणापासून सांभाळलं होतं. आपला मुलगा नाही, पण मुलगा म्हणजे मुलगाच या भावनेने त्यांनी त्याला आपला सर्वस्व मानलं. शिक्षण, कपडे, खाणं, सर्व काही त्यांनी त्याच्यासाठी केलं. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसं रोहनचं वागणं बदलू लागलं. कॉलेज संपलं आणि काही काम न करता वाईट मित्रांच्या संगतीत तो जाऊ लागला. दारू, सिगारेट, नशा या सगळ्याचं व्यसन त्याला लागलं. कमलाबाईंनी कित्येकदा समजावलं, रोहन, आपलं आयुष्य अजून पुढे आहे. हे सगळं सोड आणि काहीतरी काम धंदा कर. पण तो ऐकायला तयार नव्हता. उलट तो घरातील पैसे चोरून नेत असे आणि नशेत मस्त होत असे. 15 ऑक्टोबर 2025ची ती पहाट होती. रोहन पुन्हा नशेच्या झोतातून उठून आला आणि आईकडे पैसे मागू लागला. कमलाबाई कंटाळल्या होत्या त्या रोजच्या भांडणांमुळे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आता बस, मी तुला दारूसाठी पैसे देणार नाही. त्या एका वाक्याने रोहन संतापला. त्याने किचनमध्ये पडलेला मोठा दगडी खलबत्ता उचलला आणि रागाच्या भरात आईच्या डोक्यावर मारला. कमलाबाई ओरडल्या, पण दुसऱ्याच क्षणी त्यांचा आवाज कायमचा बंद झाला. काही क्षणातच त्या जमिनीवर पडल्या. रोहन काही वेळ त्यांच्या निश्चल शरीराकडे पाहत राहिला. त्याला समजलं, त्याने स्वतःच्या आईचा जीव घेतला होता. पहाटेच्या वेळेला बाहेर कोणी नव्हतं, पण थोड्याच वेळात शेजाऱ्यांनी दरवाजाबाहेर काहीतरी विचित्र जाणवलं. रोहनचा चेहरा बघून त्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घरात प्रवेश करून सर्व पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि रोहनला अटक केली. चौकशीत त्याने कबूल केलं, मी रागाच्या भरात आईला मारलं. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील देवळाळे वसाहतीत घडली होती. एक आई जिने आयुष्यभर सावत्र मुलाला आपल्या लेकरासारखं जपलं, तीच त्याच्या हातून मृत्युमुखी पडली. दारू आणि व्यसन या राक्षसाने आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. स्थानिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आणि व्यसनमुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी रोहन जाधव याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना सांगते, दारू नाश करते फक्त शरीराचा नाही, तर नात्यांचा, माणुसकीचाही. व्यसनाविरुद्धचा हा इशारा समाजाने वेळेत ओळखला पाहिजे, नाहीतर उद्या आणखी कुणा कमलाबाईचा आवाज कायमचा थांबेल. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. व्यसन माणसाला केवळ स्वतःचं नाही, तर आपल्या प्रियजनांचंही आयुष्य संपवायला भाग पाडतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही आणतो खऱ्या घटनांवर आधारित थरारक, भावनिक आणि सत्य गुन्हेगारी कथा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील कथा अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल.